महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं। भाजप सर्वात जास्त 132 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागांवर विजय मिळवला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 41 जागांवर विजय मिळवला। राज्यात आता महायुतीचं सरकार विराजमान होणार असून या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। परंतु महायुतीच्या घटक पक्षांमधील संभाव्य मंत्री कोण असतील त्यांची नावं समोर येऊ लागली आहेत। भाजप, शिवसेना आणि त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावं समोर आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री कोण असतील, कोणाची नावं समोर आली आहेत याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत संभाव्य फॉर्म्युला 21-12-10 असण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपद, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये वाटाघाटी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मंत्रिपद मिळावं यासाठी अनेक आमदार आणि माजी मंत्री इच्छुक असल्यामुळे आमदारांकडून पक्षातील वरिष्ठांची भेट घेण्यात येते। महायुतीमधल्या तीनही घटक पक्षातील अनेक जणांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 21-12-10 या संभाव्य फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादीतील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे हे आपण पाहूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ या नावांचा समावेश आहे। तर यापैकी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव बाबा आत्राम आणि आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके आणि माणिकराव कोकाटे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला जरी 21-12-10 असा असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 12 मंत्रिपदांसाठी मागणी केल्याचं बोललं जातंय। संभाव्य मंत्र्यांच्या नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे 5 डिसेंबरला होणाऱ्या महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।